परिमंडल 6 चे अंमली पदाविरोधी विशेष पथक हद्दीत गस्त करीत असताना आरसीएफ पोलीस ठाणे हद्दीतून एक इसम शस्त्र विक्री करता येणार असल्याची गोपनीय माहिती सपोनी खंदारे यांना मिळाली। सपोनी खंदारे पथक यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे आरसीएफ पोलीस ठाणेचे दहशतवाद शिरोवी पथकाचे गणेश क्वेच पथक यांच्यासह आरसीएफ पोलीस ठाणे हद्दीतील जिजामाता जंक्शन माहुल रोड चेंबूर मुंबई 74 या ठिकाणी सापळावरला सदर सापळ्यामध्ये दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी 9:30 वाजताच्या सुमारास इसम नामे अंगद सिंह श्रीराम गोपाल जाधव वय 29 वर्ष धंदा शेती उत्तर प्रदेश हा स्वतःच्या कब्जात 2 देशी बनावटीचे अग्निशस्त्र व 8 जिवंत कायतून संचा मिळून आला। आरोपी जो आहे हा यूपीचा इटावा जिल्ह्यातील रहिवासी आहे आणि त्याच्याकडे 2 पिस्टल आणि 8 जिवंत कारतूस आहे अशी आमच्या पोलीस स्टेशनचे आणि आमच्या झोनचे NDPSचे जे पथक प्रमुख आहेत मैत्रेय खंडारे API आणि आपल्या पोलीस स्टेशनचे ATCचे PSI गणेश करचे यांना आणि यांच्या टीमला गुप्त बातमी मिळाली की UP येथील एक व्यक्ती 2 जिवंत 2 शस्त्र बंदूक आणि त्याच्यासोबत 8 जिवंत कारतूस घेऊन आपल्या परिसरातून जाणार आहे। तर त्यासाठी त्यांनी सापळा रचला आणि त्याची मिळालेल्या माहितीनुसार त्याची नाकाबंदी केली। तर तो आपल्याला आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत जिजामाता स्क्वेअरकडून फ्री मार्गे जाताना मिळून आला। मिळाल्यावर त्याची झडती वगैरे घेतली आमच्या ATS टीम आणि API खंडारे यांनी। त्याच्या झडतीमध्ये त्याच्याजवळ मिळालेल्या बातमीनुसार 2 बंदूक आणि 8 जिवंत कारतूस मिळाले। त्याला लगेच आमच्या पोलीस स्टेशनची टीम ASI वाणी PC एडे पाटील केदारे आणि बाकीची टीम होती पोलीस स्टेशनची आणि सानप आणि राऊत यांच्या सर्वांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतले आणि पूर्ण कारवाई केली। त्याची झडती घेऊन त्यांच्याजवळून ते दोन्ही जप्त केले आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला पोलीस स्टेशनला। तर आमच्या टीमने जे केलेलं काम एकदम उल्लेखनीय आणि उत्कृष्ट काम आहे आणि असेच काम यापूर्वी पण त्यांनी केसेस केलेले आहे बांगलादेशीच्या बाबतीत किंवा NDPSच्या बाबतीत मोठ्या रेड्स केलेल्या आहे आणि यापुढे पण भविष्यात असेच कारवाई ते करतील याकरता मी त्यांना शुभेच्छा देतो। आणि अशा प्रकारचे आपल्या हद्दीत जनतेला एक आव्हान करतो मी, पोलीस स्टेशन RCFच्या हद्दीत किंवा आजूबाजूला कुठेही असं काही इलिगल एलिमेंट्स जर असतील किंवा असे गैरप्रकार कृत्य करणारे काही लोक असतील तर त्याची बातमी आमच्या ATSला टीमला द्या किंवा मला द्या किंवा आमचे जे झोनचे पथक NDPSचं पथक आहे API खंडाळे त्यांना कोणालाही दिली तर आम्ही ती इफेक्टिव्ह कारवाई करू आणि वेळीच त्याच्यावर ॲक्शन घेऊन कायदेशीर कारवाई करून प्रतिबंध करू। तरी प्रत्येक जनतेला आणि सामान्य नागरिकांना त्यांच्याकडे जशी कुठली खबर असेल बांगलादेशी असो किंवा अवैध शस्त्र बाळगणारे असो किंवा गांजा MD किंवा असे कुठलेही जे अवैध व्यवसाय आहे याबाबत खबर असल्यास त्यांनी निसंकोचपणे RCF पोलीस स्टेशनला आम्हाला द्यावी किंवा आमच्या ज्या टीम प्रमुख आहे यांना द्यावी। सर हे जे आरोपी असतात ते म्हणजे कोणालाही घाबरत नाही, पोलिसांनी पण जीवाची पर्वा न करता असे आरोपीला पकडतात, खरंच त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे सर, काय म्हणतात? हो, आमच्या टीमने यापूर्वी पण असे चांगले कामं केलेले आहे। API खंडारे यांनी आपल्या झोन 6 मध्ये माननीय DCP साहेब रिजन साहेब व आपले ACP साहेब तसेच आपल्या मुंबईचे पोलीस आयुक्त साहेब स्पेशल CP साहेब आणि लॉ अँड ऑर्डर CP सर या सर्वांच्या मार्गदर्शनात जे पथक तयार केलेलं आहे झोन 6 करता, तर नशामुक्त गवंडीच्या आधारावर एक टीम तयार केली होती। त्यामध्ये API खंडारे आणि त्यांच्या टीमने फार उत्कृष्ट काम करून आपल्या झोनमध्ये बऱ्याच जवळपास 20 ते 25 केसेस NDPS कायद्याखाली करून प्रतिबंध केलेला आहे आणि आपल्या झोन 6 मध्ये बराच NDPSचा जो प्रकार चालायचा नशेचा त्याच्यावर बराच प्रमाणात प्रतिबंध केलेला आहे। तसेच आमच्या पोलीस स्टेशनला सुद्धा आमच्या ATSचे जे प्रमुख आहेत PSI गणेश करचे त्यांनी आणि त्यांच्या टीमनी आपले गुप्त बातमीदारामार्फत नेटवर्कमार्फत माहिती काढून आपल्या परिसरात जे अवैधरित्या बांगलादेशी आपल्या देशात घुसलेले आहे आणि त्यांची माहिती घेऊन ते आपल्या माहुल भागात मिळून आले, त्यांचा शोध घेतला आणि त्यांच्यावर इफेक्टिव्ह कारवाई करून जवळपास 6 गुन्हे दाखल करून 21 बांगलादेशी आपण या जानेवारी
1 जानेवारी ते 31 मार्चपर्यंत पकडलेले आहे आणि त्याला तुरुंगात टाकून कायदेशीर कारवाई केलेली आहे। त्याकरता आमच्या टीमचे API खंडारे यांच्या टीमचे तसेच आमच्या पोलीस स्टेशनचे ATC टीमचे धन्यवाद करतो मी। त्यांना यापुढे पण अशीच कारवाई त्यांनी करावं याकरता मी त्यांना सतत सहकार्य करेल आणि अशीच कामगिरी त्यांच्याकडून याची मला अपेक्षा आहे। धन्यवाद। सर, नशामुक्त गोवंडीमध्ये एक गुप्त नंबर देण्यात आला होता जनतेला की ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा म्हणून, काय असेल तर तुमची माहिती सांगितलं जाणार नाही, काय असेल तर ते काय कॉन्टॅक्ट करतात का जनता त्याच्यावर? हो, त्यात भरपूर जनतेने लोकांनी त्याचा कॉन्टॅक्टचा उपयोग केलेला आहे आणि त्या माध्यमातून पोलिसांना माहिती दिलेली आहे आणि त्या माध्यमातूनच पोलिसांनी बरेच ठिकाणी केसेस पण केलेल्या आहे आणि काही केसेस पोलिसांच्या स्वतःच्या माहितीप्रमाणे स्वतःचे जे खबरी असतात, स्वतःच्या ज्या गुप्त माहिती मिळतात त्यानुसार केलेल्या आहे। दोन्ही गोष्टीचा लाभ झाल्यामुळे गोपनीय नंबर जो दिलेला आहे, प्रसारित केलेला आहे त्या नशामुक्तीसाठी, त्या नंबरचा पण भरपूर प्रमाणात लोक उपयोग करतात आणि बातम्या देतात। त्याप्रमाणे आपण मोठ्या पण केसेस करतो आणि ज्या मिळेल त्या छोट्या मोठ्या केसेस नशामुक्तीसाठी सगळ्या केसेस आपल्याकडून केल्या जातात। आपलं पथक DCP साहेबांनी त्यासाठी निर्माण केलेलं वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने ते पथक ते कारवाई नेहमी करत असतं आणि त्यांच्या कारवाई सतत सुरू असतात। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।